आज माझा पुरी करायचा प्लॅन फसला. कसं काय ते सांगते. आज वटपौर्णिमा होती आणि काय करायचं जेवायला हा खूप मोठा प्रश्न होता. पुरणपोळी करायचं ठरवलं होतं, पण आता जस्ट घरून येताना पुरणपोळी खाल्ली होती, त्याच्यामुळे ती काही बनवली नाही. म्हटलं की मस्तपैकी छोले पुरीचा बेत करूयात. रात्री छोले भिजत घातले होते, मस्तपैकी भाजी बनवली आणि त्यासोबत कणिक पण भिजवून ठेवली पुरीसाठी. आणि साईड बाय साईड माझी पूजेची पण तयारी चालू होती, कारण आज आशूचे बाबा ऑफिसला गेले होते, त्याच्यामुळे ही सगळी कामं जी आहे ते मला करायची होती आणि त्यातल्या त्यात आशूला पण जे आहे ते घ्यायचं होतं. त्यामुळे म्हटलं की चला पटपट जे आहे ते जेवढं आवरता येते तेवढं आवरूयात. छान असं पूजेचं ताट पण रेडी केलं आणि आमच्या इकडे ना शेवयाच्या खिरीचं नैवेद्य दाखवलं जातं. तुमच्याकडे कोणता नैवेद्य दाखवला ते नक्की सांगा. खाली जाऊन मला शूट करायचं होतं, पण एका हातामध्ये ताट, त्यात साडी नेसलेली आणि सोबत आशू, हे काही सगळं मॅनेज झालं नाही, त्यामुळे मी ते काही शूट केलं नाही. छान अशी पूजा वगैरे केली, लवकर घरी आलो. त्यानंतर लगेचच पाऊस पण पडायला लागला. पुरी बनवायला घ्यावं म्हटलं तर कणिक पूर्णपणे पातळ झाली होती, त्याच्यामुळे पुरी काही बनवली नाही, त्याऐवजी चपातीच करावी म्हटली. आणि असा जो आहे तो माझा आजचा बेत होता. चला भेटत उद्याच्या व्हिडिओमध्ये.